झटपट पैसे कमवण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. काही जण पैसा कमवण्यासाठी दिवस रात्र काबाड कष्ट करतात, तर काही जण वेगवेगळ्या शक्कल लढवून अनेकांना गंडा घालतात. एका महिलेनं तर चक्क प्रेग्नेंट असल्याचं भासवत सरकारलाच लाखो रुपयांचा गंडा घातलाय. महिलेचा प्रेग्नेंट घोटाळा पाहून अनेक जण चक्रावलेले आहेत. संपूर्ण बातमी पाहूयात. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असा हा प्रकार इटलीमध्ये घडलाय. बार्बरा आयलर असं 55 वर्षीय प्रेग्नेंट घोटाळा करणाऱ्या महिलेचं नाव आहे. मातृत्व योजनेचा लाभ घेत तिनं सरकारला 98 लाख रुपयांचा चुना लावलाय. दरम्यान आरोपी सिद्ध झाल्यानंतर कोर्टानं बार्बराला 1.5 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावलेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बार्बरा एका खासगी कंपनीत काम करते. घर बसल्या झटपट पैसे कमवण्यासाठी बार्बरा आणि तिच्या पतीनं मोठा प्लॅन आखला. गर्भवती असल्याचं भासवून दोघांनीही सरकारी योजनेचा लाभ घेण्याचं ठरवलं. त्यानुसार बार्बरानं 24 वर्षात तब्बल 17 वेळा आपण गरोदर असल्याचं भासवलं. विशेष म्हणजे बेबी बम दाखवण्यासाठी बार्बरानं अनेकदा उशीचा वापर केला. सरकारी कार्यालयात तसंच ऑफिसात बार्बरा उशी लावून फिरत होती. जवळपास 24 वर्षापासून हा प्रकार सुरू होता. जीवाला धोका असल्यानं 12 वेळा आपला गर्भपात करावा लागला, असाही बार्बरानं आपल्या सहकाऱ्यांना पटवून सांगितलं. अखेर अधिकाऱ्यांना बार्बरावरती संशय आला. त्याने तिच्या घरी जाऊन चौकशी केली असता सर्व बनाव उघडकीस आला. झटपट पैसे कमवण्यासाठी आपण हा बनाव रचल्याची कबुली बार्बरा आणि तिच्या पतीनं दिली आहे. अखेर पोलिसांनी दोघांवरही गुन्हा दाखल करत त्यांना कोर्टात हजर केले. कोर्टाने यावर सुनावणी घेत बार्बराला 1.5 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावलेली आहे.